या मान्सून मध्ये जर तुम्ही देखील तुमच्या मित्रांसोबत भिवपुरी वॉटरफॉल जाण्याचा प्लॅन केला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर मी गॅरंटी घेतो की याच्यापुढे तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघायची गरज लागणार नाहीये. आणि जर माझा दिलेला रोड मॅप तुम्ही फॉलो केला तर तुम्ही 100 रुपीज मध्ये रिटर्न सुद्धा होऊ शकता. तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या नियरेस्ट रेल्वे स्टेशन वरून ट्रेन पकडायची आहे कर्जतला जाणारी, आणि त्याने तुम्हाला उतरायचं आहे भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनला, ज्याचं रिटर्न तिकीट होईल अराउंड 30 रुपीज. स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला ह्या ब्रिज वरून राईट साईडला एक्झिट घ्यायचंय. एक्झिट घेतल्यानंतर तुम्हाला समोरच शेअरिंग ऑटोज दिसतील, जे तुम्हाला 20 रुपीज पर पर्सन मध्ये बेस विलेजला ड्रॉप करणार आहेत. मी इथला लोकलच आहे म्हणून मी आज माझी पर्सनल बाईक आणलेली. कर्जत आणि भिवपुरीचा हा व्ह्यू एन्जॉय करत रिक्षावाले तुम्हाला ड्रॉप करतील बेस विलेज आशनेला, आणि इथे चेंजिंग सोबत सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, सो डोंट वरी. खालीच तिथे काहीतरी खाऊन घ्या आणि आता आपण सुरू करूया आपल्या 15 मिनिटाचा इझीएस्ट ट्रॅकला. आणि मी भरपूर व्हिडिओज बघितल्या, बहुतेक जण असं सांगतात की रस्त्यात काही खायला मिळत नाही, तुम्ही बॅग मध्ये कॅरी करा वगैरे वगैरे. ऍज अ लोकल मी तुम्हाला सांगतो, आपल्याला रस्त्यात खूप साऱ्या गोष्टी खायला मिळतात, आंबा, मका एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि इझिएस्ट म्हणजे एवढाही इझिएस्ट नाहीये, रस्त्यात काही अशा सिच्युएशन्स येतात जिथे तुम्ही तुमच्या ज्युनियर्स आणि सिनियर्सची काळजी घ्या. आणि फायनली 10 मिनिटं ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो इथे, आणि इथून आपल्याला दोन ऑप्शन आहेत, एक तर खाली एन्जॉय करणं किंवा वर एन्जॉय करणं. मी सजेस्ट करतो जर तुमच्यासोबत सिनियर्स असतील तर तुम्ही खाली एन्जॉय करा. आम्ही सर्व फिट होतो म्हणून आम्ही निर्णय घेतला वर जाण्याचा. वरती एन्जॉय करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, आणि एक मेन टिप देतो, सॅटर्डे संडे तुम्ही शक्यतो हा ट्रॅक अवॉइड करा, कारण खूप गर्दी असते. मग एन्जॉय झाल्यानंतर पुन्हा ट्रेक डाऊन करा आणि बेस विलेज वरून 20 रुपीज पर पर्सन देऊन भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनला पोहोचून जावा. मग अंडर 100 रुपीज मध्ये रिटर्न झालो की नाही?